तालुक्यामध्ये नेहमी पाणी आल्यामुळे अनेक रुग्ण आता हॉस्पिटलमध्ये आहेत. गॅस्ट्रोचं प्रमाण वाढलं आहे. हॉस्पिटलमध्ये सुद्धा अपुरे पडत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी काय काळजी घ्यावी? सध्या वातावरणामध्ये बदल घडून आल्यामुळे कीटकजन्य आणि जलजन्य आजाराचा थोडासा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामध्ये गॅस्ट्रो असेल, कावीळ असेल आणि डेंग्यू, मलेरिया अशा आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या कारणास्तव सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की जलजन्य आजार टाळण्यासाठी शक्यतो फिल्टरचं पाणी वापरावं, उघड्यावरचं अन्न खाणे टाळावं, शिळं अन्न खाणं टाळावं आणि पाणी उकळून गाळून नियमितपणे प्यावं. सध्याच्या काळामध्ये बऱ्याचशा गावामध्ये फिल्टर उपलब्ध आहेत. ग्रामपंचायतीमार्फत सुद्धा आम्ही सूचना केलेल्या आहेत की TCL पिण्याच्या पाण्यामध्ये नियमितपणे टाकून शुद्धीकरण करावं आणि शुद्ध पाणी जनतेला पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावं. आणि डेंग्यू मलेरियाचा विचार करता नाल्या वाहत्या करण्याच्या सूचना सुद्धा आपण ग्रामपंचायतीला दिलेल्या आहेत. आणि त्यासोबत मच्छरदाणीचा जर का वापर नियमितपणे केला तर आपल्याला डेंग्यू आणि मलेरिया सारखे आजार टाळता येतात. सध्याच्या घडीला मलेरिया मागच्या 2-3 वर्षापासून एकही केस नाही. किरकोळ प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आपल्याला मागे आढळून आले होते. आणि सध्या आपल्या ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपूर्ण औषध साठा उपलब्ध असून जे काही रक्त चाचण्यांची गरज पडते आपल्याला, त्या रक्त चाचण्या करण्याची सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपजिल्हा रुग्णालय येथे आहे. तरी सर्व जनतेला मी आवाहन करतो, जर काही किरकोळ काही आजार निदर्शनास आला तर त्यांनी त्वरित नजीकच्या दवाखान्याशी संपर्क साधावा आणि मोफत तिथं औषध उपचार करून घ्यावा. धन्यवाद.